प्रेरणेची आवश्यकता असते. असं म्हणतात की ज्या व्यक्ती पायाने चालतात त्या फक्त आणि फक्त अंतर कापतात, पण ज्या डोक्याने चालतात ध्येयापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मनुष्य किती जगला दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, पण तो कसा जगला हे सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण आहे. आज जर विचार केला, भारताची लोकसंख्या आहे 2011 ची अंतिम जनगणना 121,01,93,422 आणि त्या लोकसंख्येत आयुष्यमान मित्रांनो सरासरी 60 वर्ष. किती वर्ष? 60. बोलायचं सगळ्यांनी, किती वर्ष? 60. 60 वर्ष आपल्याला पूर्णपणे जगायला मिळतं का मित्रांनो? नाही. 60 मधून आपले प्रत्येकाचे 30 वर्ष झोपेत जातात. 60 मधून 30 वजा करा, किती उरले? 30. मोठ्याने किती उरले? 30. इथून 5 वर्ष टीव्ही पाहण्यात गेले, किती उरले? 25. किती उरले? 25. इथून 5 वर्ष आजारपणात गेले, किती उरले? 20. सर्वजण आता 13, 14, 15 वर्षाचे असेल, हे सांगा. 20 मधून 13, 14, 15 वर्ष मायनस करा, म्हणजे वजा करा, किती उरले? 4, 5 किंवा 6, हे सांगा. आणखी एक प्रश्न विचारतो. त्या देवाने खूप सुंदर आपल्याला जन्म दिलेला आहे मित्रांनो. त्या देवाने आपल्याला जगण्यासाठी सगळ्यांना किती जन्म दिलेले आहे? 1, 2, 4 का 7? मोठ्याने बोला, 1, 2, 4 का 7? तुम्ही सांगितलं. नीट विचार केला की एकच जन्म, ते पण अर्ध चाललंय आणि अर्धच बाकी. हे सांगा. मार्क्स प्रोग्राम्स केला, समजलं आयुष्यात प्रगती करायची असेल, विकास साधायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण आपला वेळ चांगला उपयोग केलाच पाहिजे. हे सांगा. बसताना सरळ बसलंच पाहिजे. मोबाईलचा वापर कमी केलाच पाहिजे. महान व्यक्तीचे विचार ऐकलेच पाहिजे. आपल्या मनाला आणि शरीराला चांगले शिस्त लावलीच पाहिजे. जीवनात नेहमी उत्साही राहिलंच पाहिजे. आई-वडिलांचं ऐकलंच पाहिजे. आपल्या भविष्यामध्ये जीवनामध्ये मोठं स्वप्न ठेवलंच पाहिजे. कंटिन्युअसली चांगल्या गोष्टी शिकत राहिलंच पाहिजे. स्वतःला नेहमी अपडेट केलंच पाहिजे. पण आज समाजात तसं दिसत नाही मित्र. तुम्हाला माहिती आहे, कभी सुभाष चंद्र बोस ने कहा था, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा.